मागच्या आठवड्यात मिलिंद देवरा यांना गळाला लावत शिवसेना शिंदे गटाने काँग्रेसला मोठा धक्का दिला होता। या धक्क्यातून काँग्रेस बाहेर पडत नाही, तोच भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिलाय। काँग्रेसचा उत्तर महाराष्ट्रातील बडा नेता भाजपने गळाला लावलाय। काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील हे काँग्रेसची साथ सोडणार असून येत्या 2 दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे। उल्हास पाटील यांच्यासोबत त्यांच्या कन्या डॉक्टर केतकी पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे आणि काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये जाणार आहेत। दरम्यान उल्हास पाटलांच्या राजकीय हालचाली संशयास्पद वाटल्याने प्रदेश काँग्रेसला जाग आली। त्यानंतर उल्हास पाटलांसह त्यांच्या पत्नी डॉक्टर वर्षा पाटील आणि देवेंद्र मराठे यांच्यावर प्रत्येकी 6 वर्षे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। वर्षा पाटील यांच्याकडे प्रदेश प्रतिनिधी म्हणून जबाबदारी होती। कोण आहेत डॉक्टर उल्हास पाटील? उल्हास पाटील हे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत। 1998-99 मध्ये ते तत्कालीन जळगाव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे 13 महिने खासदार होते। त्यानंतर 1999 आणि 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसकडून नशीब आजमावलं, पण त्यांना अपयश आलं होतं। 2009 मध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि हा मतदारसंघ रावेर लोकसभा म्हणून नावारूपाला आला। त्यानंतर 2014 आणि 2019 मध्येही ते निवडणूक लढले, पण दोन्ही वेळा ते पराभूत झाले। उल्हास पाटील भाजपमध्ये जाणार असल्याने जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत। त्यांची कन्या केतकी पाटील यांनी रावेर लोकसभेतून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे। त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे खडसेंच्या सून रक्षा खडसे यांचं तिकीट कापलं जाईल अशी चर्चा सुरू झाली आहे। मध्यंतरी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील अशी चर्चा होती, पण उल्हास पाटलांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत। येणाऱ्या काळात जळगाव जिल्ह्यात काँग्रेस आपलं अस्तित्व कसं टिकून ठेवते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। या साऱ्या राजकीय घडामोडींबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। प्रशांत बदाने, लोकमत.com, जळगाव।